राज्यातले अनेक खेळाडूंनी अनेक वेगवेगळ्या खेळामध्ये जे प्रावीण्य दाखवलेलं होतं आणि विशेषतः त्यांनी देश पातळीवर पहिला क्रमांक मिळवलेला होता राज्याचा विचार करता, अर्थात राज्याचा जर आपण विचार केला की त्याच्यात लागोपाठ 3 वर्ष आपला महाराष्ट्र पहिला आलेला आहे आणि त्याचा पारितोषिक वितरण हे करणं कार्यक्रम आम्ही घेतलेला होता आणि तो कार्यक्रम आज पार पाडला गेलेला आहे। RTGS पण झालेलं आहे। मी अनेक खेळाडूंना विचारलं, ते म्हणाले आमच्या अकाउंटला आज दुपारी 3:30 वाजताच रक्कम जमा झालेली आहे। मला आज क्रीडा मंत्र्यांनी आयुक्तांनी असं सांगितलं की अजून काही सन्माननीय खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, काही मान्यवरांचे पारितोषिके देणं बाकी राहिलेलं रोख रकमेच्या, त्याकरता 58 कोटी रुपये लागतात। साधारण पुढच्या आठवड्यामध्ये ती रक्कम उपलब्ध करून दिली जाईल आणि कुठलीही एकही ज्या खेळाडूंनी आजपर्यंत प्रावीण्य दाखवलेलं आहे आणि राज्य सरकारने कबूल केलेलं आहे की कुठल्या कुठल्या खेळाला किती किती रक्कम द्यायची, आज तर आता पुढच्या संदर्भामध्ये सरकारने एक मोठी कमिटी केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्या करता त्यांनी वेळ दिलेला आहे। ते चर्चा करतायत। प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधानाने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहे त्यांनी अधिकार दिलेला आहे। त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे। तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा आणि खरं तर आंदोलनाची वेळ कुणावर त्या ठिकाणी येऊ नये। आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येईल ह्याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे। आपल्या पक्षाचे काही आमदार लक्ष होते कारण 1 दिवसाची मुदत आंदोलनाला दिली होती, ते कुणी दिलेली आहे? कोर्टाकडनं देण्यात आली। मग न्यायालयाने उद्याच्याला तुम्हाला मला न्यायालयाने काय सांगितलं, तुला सांगितलं इथनं पुढे तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही तर तुला विचारता येतील का? नाही विचारता येणार, कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे। त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे, म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात, परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा त्याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचा चाललेला आहे। दादा पण ते ज्या तयारीने तिथे आलेले ते असं वाटत नाही की परत जातील, त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने त्यांना हाताळणार आहे, मार्ग काढणे आम्ही